स्वतंत्र पॅनल करणार न करणार, विरोध होणार का बिनविरोध होणार का कोण पॅनल करणार, त्यामुळे आणखी जिल्हा बँकेच्या निवडणुकीला काही कालावधी जाणं अपेक्षित आहे। जे काही परसेप्शन आणि सर्कमस्टन्सेस जे आहे साधारणतः त्या अनुषंगाने चर्चा ह्या जिल्हाभर सुरू आहेत। त्यामुळे चर्चा करत असताना अनेक विषयावर चर्चा करत असताना ही देखील चर्चा झालेली आहे। टाळायचा काही प्रश्न नाहीये। विखे साहेब आणि मी एकाच पक्षात आहे। आज मी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख साहेबांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि विश्रामगृह येथे माजी आमदार भानुदासजी मुरकुटे, माजी आमदार पांडुरंगजी अभंग यांची देखील माझी भेट झाली आहे। जिल्ह्याच्या एकंदरीत सर्व सामाजिक राजकीय स्थितीवरती अतिशय विस्तारानं आणि तपशीलवार या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि निश्चितच शेवटी मी एका वरिष्ठ सभागृहाचा सभापती म्हणून ज्यावेळेस मी भेटायची इच्छा व्यक्त करतो त्यावेळेस शेवटी सगळ्यांचं मार्गदर्शन आणि अनुभव देखील घेतले पाहिजेत या दृष्टिकोनातून ही भेट नियोजित होती आणि आज नियोजित ठरल्याप्रमाणे या तिन्ही भेटी झालेल्या आहेत आणि त्यामुळं निश्चितच मी भेटल्यामुळं आपल्याला बातमीचं स्वरूप लक्षात आलंय। त्यामुळं त्याच्यात असं उत्सुकतेचं वातावरण किंवा उत्सुकतेची बातमी काही समजायचं कारण नाही, पण आपण प्रश्न विचारला आणि मी सांगितलं। शेवटी त्यांची भेट झाली, चर्चा झाली, एवढंच मर्यादित आहे। स्वतंत्र पॅनल तुम्ही निर्माण करणार आहात? जिल्हा बँकेची निवडणुकीची ठराव झालेले आहेत। मतदार यादीची निर्मिती किंवा छाननी सुरू आहे। अजून प्रारूप मतदार यादी तयार होणं बाकी आहे। अंतिम यादी येईल आणि त्याच्यानंतर निवडणूक जाहीर होईल। त्यामुळं आणखी जिल्हा बँकेच्या निवडणुकीला काही कालावधी जाणं अपेक्षित आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने जे काही परसेप्शन आणि सर्कमस्टन्सेस जे आहे साधारणतः त्या अनुषंगाने चर्चा ह्या जिल्हाभर सुरू आहेत। त्यामुळे चर्चा करत असताना अनेक विषयावर चर्चा करत असताना ही देखील चर्चा झालेली आहे। आपण काही दिवसांपूर्वीच प्राजक्ता तनपुरे यांची देखील भेट घेतली त्यांच्या निवासस्थानी जाऊन। प्रसाद तनपुरे साहेब माजी खासदार यांची भेट घेतली, त्या ठिकाणी प्राजक्त तनपुरे उपस्थित होते। तोच प्रश्न आहे की तुम्ही बँकेच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र पॅनल निर्माण करणार आहात? कारण या भेटीगाठीवरून अजून निवडणूकच लागली नाही, त्यामुळे स्वतंत्र पॅनल करणार न करणार, विरोध होणार का बिनविरोध होणार का कोण पॅनल करणार याचं चित्र आज तरी सांगणं योग्य होणार नाही। योग्य वेळी योग्य गोष्टी बोललेलं चांगलं राहील आणि सर्वांसाठी योग्य देखील राहील। नाही, पण कुठेतरी येणाऱ्या जिल्ह्याला सहकाराची पंढरी म्हणून ओळखलं जातं, मात्र 5,000 संस्थांची नोंद असताना 2,000 अधिक संस्था असताना टाळे ठोकली। कुठेतरी आता जिल्ह्याला सहकाराची पंढरी म्हणून ओळखलं जात असताना अशा प्रकारे टाळे लागणं कितपत कसं बघतात? कारण अनियमितता, बेकायदेशीरपणा अशा बरेचसे प्रकरण समोर आहे। या संदर्भामध्ये ज्यावेळेस प्रारूप मतदार यादी आणि यादी अंतिम यादी येईल त्यावेळेस अधिकृतरित्या बोलणं त्याच्यावरती योग्य राहील। साहेबांनी आता सांगितलं का त्यांनी तुमची मागणी केली जिल्हा बँकेत लक्ष घालावं, पुढाकार घ्यावा? हो, त्यांनी मागणी केली। याचा अर्थ विखेंना टाळून हे सगळे ऍक्टिव्हिटी होतात असंही काढलं जातं? नाही, टाळायचा काही प्रश्न नाहीये। विखे साहेब आणि मी एकाच पक्षात आहे। तेही या तुमच्या भेटीगाठीत कुठे दिसत नाही? प्रसंगानुरूप आम्ही भेटतो। त्यांच्या म्हणण्यानुसार कुणी कोणाला किती भेटलं तरी सरकारच्या बँकेच्या राजकारणावर काही परिणाम होत नसतो। ते त्यांच्या नजरेतून माहित नाही काय, पण भेटणं काही गैर नाही। शेवटी हे प्रगल्भ राजकारणाचं लक्षण आहे। एकमेकांना भेटलं पाहिजे आणि सहकारात तर भेटलंच पाहिजे, त्याच्याशिवाय सहकाराशिवाय उद्धार होत नाही असं काही बोलतात। एकंदरीतच तुमचं हे सगळं बघून एका वाक्यात उत्तर देणं, एकंदरीत तुमच्या मनात नेमकं काय चाललंय? माझ्या मनात चांगलं चाललेलं आहे। एकंदरीत एका वाक्यात उत्तर देणं। एकाच वाक्यात दिलं ना।
माझ्या मनात जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगलं चाललेलं आहे आणि चांगलं करण्याची माझी भावना आहे. सहकारात चांगलं का जिल्हा बँकेत चांगलं करण्याची आपल्या जिल्ह्यात सहकारात चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे याच्यासाठीच माझा प्रयत्न आहे.